लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री पोलीस फिर्याद देऊन सुद्धा दखल घेत नाही म्हणून 26 जानेवारीला आत्मदहन करणार. वरिष्ठांच्या आदेशाला फुलंब्री पोलिसांनी केराची टोपली दाखवली. फुलंब्री पोलिसांना फिर्याद देऊन व वरिष्ठांनी आदेश देऊन सुद्धा दखल घेत नाही म्हणून 26 जानेवारीला आत्मदहन करणार. अमित मच्छिंद्र वाहुळ, राहणार फुलंब्री, हल्ली मुक्काम सिडको N5 छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत त्यांना असे सांगितले की डिसेंबर 2025 फुलंब्री नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली. या निवडणुकीदरम्यान प्रभागात विरोधकांनी जादूटोण्याचे प्रयोग करून माझ्या मतदारांच्या मनात भीती निर्माण केली. म्हणून संबंधित कृत्य करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यासाठी दोषींच्या नावासहित तक्रार दिली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी कार्यालय, फुलंब्री पोलीस ठाणे यांना वारंवार तक्रार दिली. तसेच वरिष्ठांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण वरिष्ठांच्या आदेशाला फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. तसेच फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे बोकाळले आहेत. या अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी भागीदारीमध्ये अवैध धंदे चालवत आहेत. त्यांना या तक्रारीबद्दल काही देणे घेणे नाही. पोलीस ठाण्यात पैसे घेऊनच गुन्हे दाखल करण्यात येतात. अमित वाहुळ यांनी दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे येथे बोकाळलेल्या अवैध धंदे बंद करण्यासाठी अमित वाहुळ हे 26 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी झेंडावंदनाच्या वेळी आत्मदहन करणार आहे. याची दखल घेण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य गृहराज्यमंत्री, ग्रामीण, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात, पोलीस आयुक्त कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस निरीक्षक बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाणे, फुलंब्री येथे लेखी तक्रार दिली आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुका ज्या मागे झालेल्या आहेत त्या निवडणुकीदरम्यान जादूटोण्याचे प्रकार फुलंब्री नगरपंचायत वॉर्ड क्रमांक 9 इथे झाले होते. त्या संदर्भाची तक्रार मी फुलंब्री पोलीस स्टेशन DYSP आणि फुलंब्री SP साहेबांना, संभाजीनगर ग्रामीणचे SP साहेबांना त्या संदर्भाची तक्रार वारंवार दिली. या तक्रारीचं काही उत्तर मिळाल्यामुळे शेवटी मी 19 तारखेला त्यांना कंटाळून माझा आत्मदहनाचा इशारा दिला. त्यांच्या संदर्भात त्याची पत्रही दिली. या पत्रामध्ये फुलंब्रीमध्ये होणाऱ्या गैरव्यवहार व फुलंब्रीत होणारे अवैध धंदे बंद व्हावे आणि 2013 जादूटोणा ॲक्टनुसार, हा जादूटोणा ॲक्टनुसार जो गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी पत्र दिले होते. या पत्रावर कारवाई न झाल्यामुळे मी दिनांक 26 जानेवारी रोजी डिव्हिजनल कमिशनर ऑफिस, विभागीय आयुक्तालयासमोर मी आत्मदहन करीत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.